नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अस्पर अकॅडमी मध्ये। आज आपण नवीन टॉपिक बघणार आहे, युनिट डिजिट कन्सेप्ट म्हणजे एकक स्थानचा अंक। याआधी पण हा एक पाठ बघितलेला, आता जो पाठ बघणार तो पाठ दुसरा आहे। त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, चक्राकारचा 4, सायक्लिसिटी ऑफ 4। तर कोणकोणत्या अंकाची सायक्लिसिटी बघायची आपली? 2, 3, 7 आणि 8 हे अंक। या अंकांची काय बघायची? सायक्लिसिटी बघायची। सायक्लिसिटी म्हणजे काय? ते शब्दामध्येच आहे सायकल। सायक्लिसिटी म्हणजे काय? सायकल पूर्ण झाली पाहिजे, बरोबर? त्यामध्ये आपण सायक्लिसिटी। मग आता या दोन्ही अंकाची सायक्लिसिटी कधी कम्प्लीट होते ते आता बघू आपण। इथे एक चार्ट दिलेला आहे आपल्याला, बरोबर? बघा, सायक्लिसिटी ऑफ 4 अंक आहे आपला 2। दोन्ही अंकासाठी सायक्लिसिटी जर बाकी 1 असल्यास 2 असेल, बाकी 2 असल्यास 4 असेल, बाकी 3 असल्यास 8, बाकी 0 असल्यास 8, बरोबर? 6। हे म्हणजे काय? 2 ची सायक्लिसिटी कशी असणार हे आता आपल्याला। तर 2चा घातांक 1 घेतलं किती येणार मित्रांनो? 2, बरोबर? 2चा दुसरा घात घ्या किती येणार? 4। 2चा तिसरा घात करा किती येणार? 8। आणि 2चा चौथा घात करा किती येणार? 16, बरोबर? अजून एक करूया आपण, 2चा 5वा घात, 16 दुनी 32। बघा, एकक स्थानचा अंक बघायचा आपल्याला। काय कन्सेप्ट काय आहे? युनिट डिजिट कन्सेप्ट, बरोबर? 2, 4, 8, 6, परत काय आला आपला 2। म्हणजे सायकल किती घातांना पूर्ण होते आपली? 4थ्या घातानंतर 5व्या घाताला परत तेच येते। म्हणजे 4 अंकानंतर 4 घातानंतर आपली सायकल रिपीट होते, येते लक्षात? मग आता याच्यावरती प्रश्न कसा असेल याचा अर्थ आता सांगते बघा। जर समजा 2 ची मला 25वा घात द्यायचा आहे, मग आपण विचार करतो अरे बापरे 2चा 25वा गुणाकार कसं शक्य आहे? शक्य आहे, काय करावं लागणार आहे? 2चा घात किती आहे? 25 आहे। सायकल किती अंकानंतर रिपीट होते? 4 घातानंतर रिपीट होते। मग काय करायचं? 25 जो घात दिलेला आहे त्याला 4 ने भागा। किती भागायचा? 4 ने भागायचा। बघा, 4 6 24 राहतो 1, बाकी किती राहते आपली? 1 राहते। म्हणजे हा जो भागाकार आपण असा घेतला 4 भागिले 25, 4 6 24 बाकी 1, किती बाकी राहिली? 1 बाकी राहिली। आता चार्ट बघा आपला, बाकी 1 असल्यास काय येणार? 2 येणार। म्हणजे 2चा 25व्या घाताचा शेवटचा अंक एकक अंक काय असणार आहे? 2 असणार आहे, येते लक्षात? आता समजा इथं बाकी जर तुमची 2 राहिली असती, किती? 2 शिल्लक राहिली असती तर काय आला असता? शेवटचा अंक 4 आला असता, बरोबर? जर समजा जर घाताला भाग घातल्यानंतर बाकी तुमची 3 राहिली असती तर काय आला असतं उत्तर आपलं? 8, करेक्ट? आणि बाकी पूर्णपणे 0 भाग केला असेल, समजा मला 12चा किती 30वा घात काढायचा आहे, तर एककांचा अंक काय असेल? मला 30ला काय करायचंय? तुम्ही 30ला 4 ने भागायचं आहे। 4 ने का भागायचं लक्षात ठेवा, कारण का 4 अंकानंतर तुमची काय होते? सायकल रिपीट होते, म्हणून 4 ने भागायचं। मग 4 ने जर 30ला भागला, 4 सत्ते 28, बाकी किती राहते मित्रांनो? 2 बाकी राहते। तर बाकी 2 असेल तर शेवटचा अंक काय असू शकतो? 4 असू शकतो, येते लक्षात? या पद्धतीनं आपण काय करायचं आहे? 2 या अंकासाठी शेवटचा एकक स्थानचा अंक काय असेल? 2, 4, 8 आणि 6। समजलं कन्सेप्ट? बघा, लक्षात येते का? काय करायचं? सिंपल आहे। जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये घात दिलेला आहे त्या घाताला 4 ने भागायचं आणि भागल्यानंतर पूर्ण भाग गेला तर 6 लिहायचं, 3 राहिला तर 8 लिहा, 2 राहिला तर 4 लिहा आणि 1 राहिला तर। समजलं? ठीक आहे, पुढचे बघू आपण। पुढचा अंक बघू। बघा, आता काय? सायक्लिसिटी ऑफ 4 अंक कोणते आपला? 3 अंकासाठी सेम तसंच जसं 2चा आहे ना, सेम तसंच 3ची पण सायक्लिसिटी काढून घेऊ। बघा कसं काढायचं? 3चा पहिला घात 3, 3चा दुसरा घात बरोबर 9, 3चा तिसरा घात 27, 3चा चौथा घात 81। परत जर तुम्ही 3चा 5वा घात जर काढला तर किती येणार? 243, बरोबर? अशा पद्धतीने परत तुमचा 3 हा अंक रिपीट झाला। एक्झाम्पल बघू आपण, उदाहरण 3चा मला 15वा घात काढायचा। एकक स्थानचा अंक किती आहे? 3 आहे, आणि त्याचा 15वा घात असताना एकक स्थानचा अंक काय येईल असं प्रश्न असेल। काय करायचा? 15 आहे तर किती भागणार? घात किती आपला? 15, 4 न भागा। बघा, 4 त्रिक 12, बरोबर? 12 होतं किती? 13, 14, 15 होतं किती? 3 होतं, बाकी 0 किती होते? बाकी 3 होते।
तर बाकी 3 असल्यास उत्तर काय येणार? करेक्ट 7. एकक स्थानचा अंक काय असणार आहे? 7 असणार आहे. बरोबर. आता दुसरा एक्झाम्पल घेऊ म्हणजे परत लक्षात येईल. मला 13 चा 120 काढायचा. 13 या नंबरचा 120 वेळा गुणाकार केल्यानंतर शेवट एकक स्थानचा अंक काय असेल असा प्रश्न विचारला तर काय करणार मित्रांनो? काय करणार सांगा बरं, काय करणार? आता मी काय सांगितलं, काय करायचं, जो घात दिलेला आहे त्या घाताला 4 ने भागायचा. हो गया. घात किती आपला 120 आहे. 120 ला 4 ने बघा, 4 त्रिक 12 बरोबर. बाकी किती राहते? 0. म्हणजे 120 ला 0 बरोबर. म्हणजे 120 ला पूर्णपणे भाग गेला 4 ने, जर पूर्ण बाकी 0 असेल तर समजा काय असणार आपला अंक 1. करेक्ट. म्हणजे 13 चा 120 गेला त्यावेळी एकक स्थानचा अंक काय भेटेल? 1 भेटेल. बरोबर. समजलं. अशा पद्धतीनं जर बाकी भागल्यानंतर बाकी जर 2 उरली तर 9 लिहा, बाकी जर 3 उरली तर 7 लिहा, बाकी जर 1 आले तर 3 लिहा, बाकी पूर्ण भाग गेला तर 1 आले लक्षात. हे अंक कसे आले? 3, 9, 7, 1. तर हे आपण घात घेतलेले. 3चा पहिला घात 3, दुसरा घात 9, तिसरा घात 27, चौथा घात 81. फक्त एकच स्थानचा अंक बघायचा आहे आपल्याला. बरोबर. समजलं. ही होती 3 या अंकाची सायक्लिसिटी. आता पुढचा अंक बघा. नेक्स्ट आता सायक्लिसिटी बघायची आहे. कोणत्या अंकासाठी? 7 या अंकासाठी. परत आपल्याला काय करायचंय? 7ची पहिला सायक्लिसिटी काढून घ्या, ती दिलेली आहे बघा. 7चा पहिला घात 7 येईल. 7चा दुसरा घात 7 गुणिले 7 49. परत 7चा तिसरा घात 243 बरोबर. परत 7चा चौथा घात 1801 बरोबर. म्हणजे परत जर तुम्ही काय करणार, 7चा 5वा घात जर घेतला परत तिला 7 न जर गुणला, 7 एके 7 0, 8 7 56, 7 एके 7, 7 आणि 5 बरोबर. म्हणजे परत शेवटचा अंक आपल्याला काय भेटले मिळालो? 7. म्हणजे 5व्या घातानंतर 7ची सायक्लिसिटी परत तीच येते. कोणती येते? 7 9 3 1 7 म्हणून काय सायकल सायकल 7 9 3 1 बरोबर. आता आपण काही एक्झाम्पल बघू बघा. पहिलं एक्झाम्पल म्हटलं मला 177चा काय करायचंय? 20वा घात काढायचा. 177चा जर 20वा घात घेतल्यानंतर शेवटचा अंक काय येईल असा प्रश्न आला, काय करणार? सगळ्यात सोपं 20 ला काय करायचं? जो घात दिलाय घाताकडे लक्ष द्यायचं. जो घात अंक दिलेला आहे 20, तर 20 ला काय करायचं? 4 न भागायचं. 4 न का भागायचं? कारण का 4 न सायकल चेंज, तीच सायकल रिपीट होते म्हणून पुनरावृत्ती होते त्याच नंबरची बरोबर ना, म्हणून 4 न भागायचं. तर 20 ला बघा 4 ने भागा, 4 पंचे 20, बाकी किती राहतील मित्रांनो? 0. बाकी 0 असेल 4 बघा, बाकी 0 असेल तर 1. म्हणजे एकक स्थानचा अंक काय असणार? या घाताचा 1 असणार. येते लक्षात. बघा पुढचा बघू आपण. समजा 27चा मला 30 काढायचे. 27चा 30 वा घात घेतल्यानंतर शेवटचा अंक काय असेल? मग 30 ला परत तुम्ही काय करा? 4 ने बघा, 4 7 28 मित्रांनो 2 बरोबर. बाकी 2 आले 4 मध्ये बघा, बाकी 2 असेल तर शेवटचा अंक काय असणार आहे? 9 असणार आहे. याच्या लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? घात सोडवायचे बरोबर. समजा 7चा मला 15 काढायचा आहे बरोबर. तर 15 ला परत 4 न बघा, 4 त्रिका 12 उरले किती? 3. बाकी 3 असेल तर काय लिहायचंय? 3 येणार. समजलं. अशा पद्धतीने लक्षात काय ठेवायचं आपल्याला? ती सायकल आणि 4 ने भाग केल्यानंतर बाकी किती येते याच्याकडे कोणतं लक्ष ठेवायचं. समजलं. अशा पद्धतीने आपल्याला किती जरी घात विचारले तरी आपण उत्तर काढू शकतो. समजला. ही होती 7ची चक्र. आता बघू पुढचा अंक कोणता राहिलेला आपला? 8. सायक्लिसिटी ऑफ 4 ऑफ अंक कोणता आहे आपला? 8 या अंकासाठी बरोबर. 8ची सपोज तेच आहे. जर तुम्ही 8चा पहिला घात घेतला तर 8च येणार आहे. जर तुम्ही 8 दुसरा घात घेतला 64 बरोबर. त्यानंतर 8चा तिसरा घात घेतला 512 बरोबर. 8चा चौथा काढा, पण त्याला 8 ने गुणा, 8 दोन्ही 16 बरोबर. 8 1 8, 8 पंचे 4096. परत तुम्ही काय केला? 8चा 5वा घात घेतला तर परत काय येईल बघा. याला 5 8 ने गुणला 8 ने गुणला 7 ते 48 परत 8 येतो ना,
म्हणजे 5 वर्गात जर घेतला तर परत तुमचा शेवटचा अंक काय येणार आहे 8 येणार आहे. 6 वर्गात परत काय येणार आहे 4 2 6 म्हणजे ही सायकल रिपीट तीच येणार आहे. बरोबर. आता एक्झाम्पल बघू एक म्हणजे लक्षात येईल. एक्झाम्पल 18चं मला 5वा घात करायचा. तर शक्य आहे 18ला 5व्या गुणाकार केल्यानंतर शेवटच्या स्थानी कोणता अंक येईल. बघा सोपं आहे. 5ला 4 ने भागा. 4 1 4 बाकी किती उरली मित्रांनो 1 करेक्ट. बाकी 1 असेल तर चार्ट मध्ये काय सांगितले बाकी 1 असेल तर शेवटचा अंक काय असतो 8 असतो. जेव्हा तुम्ही 18चा 5व्या गुणाकार करणार त्यावेळी तुमचा शेवटचा अंक हा काय भेटणार तुम्हाला 8 भेटणार आहे. दुसरं एक्झाम्पल बघा. समजा 288 आहे बरोबर. 288 चा मला किती करायचं असेल समजा 20वा घात काढायचा आहे. आता 288 20वा शक्य आहे का शक्य आहे का. मला जर युनिट डिजिट कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्याच्यामध्ये 288 मध्ये शेवटचा अंक किती आहे 8 आहे बरोबर. 8 ची कन्सेप्ट काय सांगते 8 4 2 6. कधी जर तुमचा 20ला भाग झाला 20 ने 4 ने भागले किती येणार 4 5 20 पूर्ण भाग जातो बरोबर. 20 या संख्येला 4 ला पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो म्हणजे 0 बाकी राहतील. बाकी 0 असेल तर काय येणार आहे 6 आपला शेवटचा अंक असेल. समजलं. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळी सायक्लिसिटी ही 4 असते म्हणजे 4 अंकानंतर रिपीट होते तेव्हा काय करायचं जो घातांक दिलेला असतो त्या घातांकला 4 ने भागायचं आणि भागल्यानंतर जी बाकी राहते त्यामध्ये आपण काय करायचंय शेवटचा अंक ठरवायचा. समजलं मित्रांनो. अशा पद्धतीने आज आपण बघा 2 3 7 8 याची काय बघितली सायक्लिसिटी बघितली. बघा तुम्हाला रेफरन्ससाठी शेवटी आपण एक चार्ट तयार केलेला आहे. जर अंक 2 असेल 2 4 8 6. अंक 3 असेल तर 3 9 7 1. 7 असेल तर 7 9 7 3 1 आणि 8 असेल तर 8 4 2 6. ही होती सायक्लिसिटी 4 असणाऱ्या अंकांची 2 3 7 आणि 8 बरोबर. ह्या 4 नंबरची सायकल आपली अशी भेटेल. समजला. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. थँक्यू.